फायनल साठी आणि दुसरा एक धामणीचा संघ आहे जो मात्र सेमी खेळणार आहे सलतेवाडी बरोबर. टीम भराडी माता धामणी संघ विरुद्ध सलतेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला चला लवकर 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 क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ कमी आहे. 5:30 वाजलेत. 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. प्रेझेंटेशन बाकी आहे. इथे फ्लड लाईट्स नाहीयेत आणि नैसर्गिक उजेडामध्ये आम्हाला प्रेझेंटेशन देखील कंप्लीट करायचं. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार विनंती करेन की कृपया करून थोडासा स्पीडअप करा. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 हंगामाची पहिली क्रिकेटची स्पर्धा. पॉवर प्ले नाहीये, डायरेक्ट सुरुवात आहे. पहिली स्पर्धा यावर्षीच्या हंगामामधली आणि श्री गणेशा विजयाचा कुठला संघ करेल त्याचे 3 दावेदार आपल्या डोळ्याच्या समोर आहेत. एक आहे सलतेवाडीचा संघ, दुसरा आहे धामणीचा संघ आणि तिसरा देखील धामणीचा संघ आहे. चिंतामणी 11 धामणी आणि दुसरीकडे आई भराडी माता धामणी आणि तिसरीकडे आपण पाहतोय सलतेवाडीचा संघ. कोण असेल विजयाचा पहिला मानकरी? या वर्षीच्या हंगामाचा श्री गणेशा विजयाचा कोण करेल या प्रश्नाचा उलगडा थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. परंतु सेमीफायनल तुमच्या समोर आहे. सलतेवाडी संघ फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत शैलेश. तर बॉलिंग मार्क वरती आहे शुभम. ज्या शुभमने काल संपूर्ण दिवसभर डावकर हाताच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः धुमाकूळ घातला, तो शुभम मात्र बॉलिंग मार्क वरती येतो. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करतील मॅन इन फॉर्म अक्षय. अखूट टप्प्याची लाईन होती. यावेळेस मात्र आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूप लांबून जाणारा चेंडू. बॅट्समन पूर्णपणे बीट होत आहेत. पंचांचा इशारा. यावेळेस मात्र इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्येचं खातं उघडलं गेलं. नक्कीच आपण पाहतोय की जी आतुरता लागली होती ती आतुरता, ती उत्कंठा सर्व काही आता शांत होणार आहे. मी किळविळ मंडळी लहान मुलांना विनंती करेन थोडंसं शांतता बाळगायची. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र जागा बनवली, भिरकावून लावलाय. आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट फॉर द 6 रन्स. सातारा स्पोर्ट्स हा येतो ब्रँडेड षटकार. काय कमालीचा टायमिंग आहे, काय कमालीचा फटका आहे, काय आदब आहे, काय लिलय आहे सर्व काही. आज मात्र अक्षरशः डोळे पाणावलेत, दिपावून सोडलेत या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपाने या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने समीर दादा दिघे साहेब, दादासो करपे साहेब, त्याचबरोबर नवनाथजी कोळेकर साहेब, विनोदजी कदम स्वामी साहेब, सचिनजी कोळेकर साहेब आणि त्याचबरोबर गोपीनाथजी सूर्यवंशी साहेब या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की तुमच्या संयोगामुळे, तुमच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळेच आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडते. परंतु बघा टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से शुभमने मात्र दिले. ज्या अक्षयने शुभम यांच्या विरुद्ध यलगार पुकारला त्या अक्षयला मात्र आता घरचा रस्ता दाखवलाय. क्रिकेटची हीच तर मजा आहे मित्रांनो, कधी तुमच्याकडे तर कधी आमच्याकडे. क्रिकेट नाही कोणाकडे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला वाईट बॉल आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती लगेचच घरचा रस्ता दाखवला फलंदाज अक्षयला. अक्षय ज्या लयमध्ये आज संपूर्ण दिवसभर दिसलाय ना, याच लयमध्ये जर का संपूर्ण हंगाम राहिला ना तर सलतेवाडी प्रत्येक स्पर्धेच्या सेमी आणि फायनल मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वन साइड हिरो तो म्हणजे सलतेवाडी संघाचा अक्षय आज ठरलाय. परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडासा, नाही माफ करा, सेमीफायनलच्या मॅच मध्ये थोडासा तो कमी पडला जरूर आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय तर आजचा दिवस ज्याच्या नावावरती लिहिला गेलाय असा हरीश सलते आलाय. शुभम याच्या विरुद्ध हरीश. पहिला चेंडू बॅकफुटला जा, टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटीची आउटसाइड एज हे चेंडू येतोय थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. गोशांकी क्षेत्रामध्ये दीपकजी जात आहेत चेंडूला घेण्यासाठी, परंतु चेंडू मात्र 1 धाव अंकित करतोय. भरपूर काय पाहायला मिळालंय, भरपूर उत्साहीदायी क्रिकेटची स्पर्धा राहिली, भरपूर चांगला आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जुने सवंगडी, जुने मित्र, जुना मित्र परिवार आज पुन्हा एकदा नवी मुंबई परिसरामधला आज एकजूट झाला आणि त्यांच्याबरोबर मात्र वावरत असणाऱ्या भरपूर साऱ्या आठवणींना आज उजाळा दिला गेलाय. हीच तर मजा आहे क्रिकेटची. डॉट बॉलची सांगता बघा, शुभमच्या गोलंदाजीला का आक्रमक गोलंदाजी म्हणलं जातं आणि का मोठमोठे फलंदाज याच्या विरुद्ध खेळत असताना थोडेसे बॅकफुटवरती असतात याचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जात चेंडूला हलक्या त्याने स्टेअर केलंय. 1 रन जरूर मिळतोय. सिंगलने धाव फलक थोडंसं हलतंय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता, माझे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतायत 9 धावा, 9 रन ऑन स्कोर कार्ड. चेंडू या षटकातील शेवटचा शेष आहे आय थिंक, राईट. 5 बॉल झालेत, लास्ट बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल. सामना करतील शैलू. एक मोठा फटका जर का आला तर सामन्यामध्ये मजा.
थोडासा वेगाने टाकला गेला होता चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गडबड होतंय. एक रन कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल. शैलेश वेगात आहेत, हरीश त्याहून अधिक जोरात आहे, परंतु हा काय झालंय? क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं, धावा येत नाही, धावा चोराव्या लागतात, आणि असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हरीश सलते हा क्रिकेटच्या मैदानाच्या आतमधला जणू काय चोराची भूमिका दर्शवतोय. लगेच त्याने कॉल दिला आणि शैलूनी मात्र लगेच त्या कॉलला स्वीकारलं. डेंजर झोनवरती जरूर होते, परंतु 3 धावा आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट होत्या. षटकाचा झाला खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आले त्या म्हणजे 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 धावा. चांगली सुरुवात, व्यवस्थित सुरुवात, एक एव्हरेज सुरुवात मी म्हणेल दोन्ही संघांसाठी, कारण की विकेट आला ही चांगली बाब आहे, परंतु 12 धावा दुहेरी डिजिट भेटले ही एक चांगली गोष्ट आहे. इथून अजून 12 ते 15 धावा जरी खात्यामध्ये ऍड केल्या ना, तर सलतेवाडी टीमकडे ती गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे जी मात्र धामणी संघाला थांबू शकते. सुनील आलेत नवीन गोलंदाज, डावकुरा हाताचे, शैलीदार गोलंदाज. आई भराडी माता धामणी संघामध्ये आघाडीचे दोन्ही गोलंदाज डावकुऱ्या हाताचे आहेत, ही कमालीची बाब आहे. तर लेफ्ट ओव्हर द विकेट पहिला चेंडू सुनील यांचा शैलू यांच्यासाठी. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप जरूर केला गेलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, कॅच सुटलाय, आणि इथे दीपकजी ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती, ही चूक झालीये आणि परिणाम भोगावे जरूर लागतील. जिथे काही नव्हतं तिथे 3 धावा भेटल्या. सामना जर का शेवटच्या चेंडू पर्यंत गेला तर या 3 धावा डोळ्याच्या समोर एक मोठा प्रश्न बनतील. पण हा तर कॅच होता, हा तर कम्प्लीटच झाला असता. इथे काहीच नव्हतं, तिथे 3 भेटले. फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त, डिस्ट्रॉय केलंय फर्निचर. सुनीलला मिळतं एक मोठं यश. चला नवीन फलंदाज आपण लवकर जा, थोडासा स्पीडअप करा, आणि बाद झालेल्या फलंदाजाला विनंती असेल की आपण देखील स्पीडअप करा. धावफलकावरती आपण पाहतो धावसंख्या स्थिरावलेली. सध्या जर सांगायचं म्हणलं 15 रन्स या धावफलकावरती आलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 4 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहेत. भरपूर संघांचा प्रवास आज या स्पर्धेमधला आम्ही जवळून पाहिला. काही जणांनी या स्पर्धेमधून प्रवासाला रामराम केला, परंतु अजून देखील 3 संघ आहेत जे मात्र अतोनात प्रयत्न करतायत या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. कुठला असेल विजेता संघ, कोण स्पर्श करेल या पहिल्या चमचमत्या ट्रॉफीला, कोण असेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी, कोण असेल तृतीय क्रमांकाचा मानकरी, या सर्व प्रश्नांचा उलगडा थोड्याच वेळामध्ये 17 स्पोर्ट्स चषक 2024 मध्ये आपल्या समोर जरूर पाहायला मिळणार आहे. बॅकफुटला जा, त्यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्रक्षेत्र तैनात, थोडीशी मिसफिल्ड होते. 1 रन कंप्लीट, दुसरीसाठी कॉल, आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा, जेव्हा मोठे फटके येत नाही ना, तेव्हा सिंगल डबल वरती फोकस करणं गरजेचं आहे. क्रिकेटचं बेसिक्स अपनावणं गरजेचं आहे, आणि तेच मात्र दाखवलंय. चला छोटा हत्ती, पाण्याचा टेम्पो, लवकर या बाहेर. तुमच्यामुळे मॅच थांबवली आम्ही. काही जणांना असं वाटलं की मॅन ऑफ द सिरीजचा टेम्पो आलाय काय 4 व्हीलर आली की काय, परंतु असं काही नाहीये, हा पाण्याचा टेम्पो आहे. पूल जरूर केला गेलाय ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. हरीश सलते वेट करतील का? नाही 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 नाही. 1च रन. 16 रन झालेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा स्कोर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, माफ करा. 18 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. शेवटचे 2 बॉल. हरीशने जर का एक मोठा फटका खेळला तर मात्र या मॅच मध्ये एक रंगत निर्माण होईल. एक मापक धावसंख्या हा संघ उभारेल, परंतु सुनील त्याला थांबवणार का? प्रयत्न जरूर केला गेला होता, हलकासा फ्लाइटेड चेंडू, परंतु कौतुक करावं लागेल हरीशचं देखील. बघा, स्वतःहून सांगितलं की हा मी आउट आहे. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. स्कोर 18. 18 रन. 18 रन ऑन स्कोर कार्ड. धावफलकावरती आपण पाहू शकता शेवटचा 1 चेंडू शेष, आणि शेवटच्या 1 बॉल मध्ये काय घडतंय. एक मोठा फटका. प्रत्येक पाठीराख्याच्या सलतेवाडी संघाच्या पाठीराख्याचं एवढंच म्हणणं आहे, एक मोठा फटका आम्हाला हवाय. अक्षय बाद झाल्यानंतर असा कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसला नाहीये ज्यांनी मोठा फटका खेळला नाहीये. तर प्लीज चला लवकर, थोडासा स्पीडअप करूयात. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला, शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी, चकवी गोलंदाजी, जादूगर इथे मात्र पाहायला मिळतोय. हा जादूगर मात्र आपल्या जादूच्या माध्यमातून फलंदाजांची भांबिरी उडवून सोडतोय. प्रत्येक पडलेला चेंडू एक कडक प्रश्न विचारतोय आणि प्रश्नाचं उत्तर कुठल्याही फलंदाजाकडे नाहीये. यशस्वी षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 18 धावा आले स्कोर कार्ड वरती. आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 19 धावांची. 19 धावा, येणारे 12 चेंडू. प्लीज प्लीज चला 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 चला, लवकर 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 मित्रांनो. सामन्याला सुरुवात करायची वेळ कमी आपल्याकडे. कुठल्या प्रकारे वेळ न दवडता आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूयात. 18 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत आणि 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्युत्तरादाखल ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये इथे शिरकाव करते. एकीकडे आपण पाहतोय फलंदाज आहेत विनय आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय फलंदाज आहेत शुभम. म्हणजे ज्या 2 गोलंदाजांनी पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपली भूमिका दर्शवली तेच मात्र आता धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ऍज अ ओपनर पेयरच्या भूमिकेमध्ये आलेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. प्लीज चला. हरीश, जवळजवळ सूर्य पूर्ण असतेला गेलाय. नैसर्गिक प्रकाश हळूहळू करून आता कमी होणार आहे. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत 5:45 वाजलेत. बक्षीस वितरण आम्हाला करायचंय. त्यामुळे मी आता विनंती करेन आयोजकांना की कदाचित फायनलचा सामना एका षटकाचा खेळावा लागतोय की काय. प्लीज प्लीज लवकर लवकर लवकर, वेळ कमी आहे. दोन्ही टीम्स तुम्ही अतिरिक्त वेळ घेताय, सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. कृपया करून आपण सर्वांनी लवकरात लवकर स्पर्धेला शुभारंभ करायचा. सर्व आमचे मान्यवर अतिथी, सर्व आमचे पाहुणे मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केलाय ते सर्व स्पॉन्सर्सचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. नवनाथजी कोळेकर साहेब थोड्याच वेळा आधी व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत होते. सूर्यवंशी दादा असतील, कोरपे दादा असतील, यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतला. समीरजी दिगे साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. सर्व आमचे स्पॉन्सर. परंतु पहिला चेंडू लॉफ केलाय शुभमने, मात्र इथे यलगार केलाय. तो म्हणजे फायनल कडे जाण्यासाठीचा. हरीश माफ करा, हरीशने यलगार केलाय. चेंडू जातोय सर आउट ऑफ द पार्क. बीट्स 6 रन. काय कमालीचं टायमिंग, काय कमालीचा फटका. कौतुक करावं तेवढं कमी आहे. धामणी संघाने काल संपूर्ण दिवसभर जो गोंधळ घातलाय ना मैदानावरती, तोच गोंधळ आता पुन्हा एकदा घालण्यासाठी ते सज्ज झालेत. यावेळेस चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून काय कमालीची उसळी घेतोय हा चेंडू. काय कमालीचा एक नॅचरल बाउन्स पाहायला मिळतोय. आणि हीच गोलंदाजी हवी आहे. परंतु बघा, हरीशची जी हाईट आहे त्या हाईटचा जर विचार केला तर पुलचे फटके कदाचित तो चांगले खेळतो की काय. कारण की मागील चेंडूवरती आपण पाहिलंय कडक पूल त्याने लगावला होता आणि आता देखील त्याच्या विरोधामध्ये तोच पवित्र अपनवलाय. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी कॉल. विनय खूप वेगाने येतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. काय झोकून दिलं आपल्यासाठी, आपल्या टीमसाठी. 2 रन कंप्लीट झालेत. 19ची आवश्यकता होती. 8 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
बघा हरीश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतील आणि मनसुबा हरीशचा देखील एकच आहे की लवकरात लवकर मॅच फिनिश करायची मला. इनसाइड आउटचा देखील स्ट्रोक क्षेत्ररक्षक परंतु बघायची भूमिका 4 धावांसाठी येतो इथं एक कॉपी ऑफ बुक स्टाईल मध्ये खेळलेला टेक्निकल साऊंड फटका. जबरदस्त फटका डाऊन द ट्रॅक जात पावलांचा खूप चांगला वापर केला गेला आणि चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलंय सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. देखना स्ट्रोक होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटचं सौंदर्यपूर्ण हा फटका इथे निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीसाठी कॉल. हरीश खूप वेगामध्ये आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहे. टोटल स्कोर बद्दल जर सांगायचं म्हणलं तर टोटल स्कोर झालेला आहे 14. 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा एक बॉल पहिल्या षटकातला उर्वरित आहे. या चेंडूवरती हरीश मॅचला फिनिश करणार का? खेळला तर जरूर आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूच्या खालती जातोय प्रयत्न कमालीचा करतोय. 3 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. कुठला असेल तो गोलंदाज जो मात्र धावसंख्येला रोखेल. पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये जर का कुठलीही धाव नाही आली तर मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. पहिले 2-3 चेंडू पहिले 2 ते 3 चेंडू मॅचची दर्शनी दिशा दर्शवतील. चला लवकर 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 मित्रांनो प्लीज थोडासा स्पीडअप करा. 3 धावांची आवश्यकता असेल. आदर्श आलाय. मला असं वाटतं आदर्शसाठी 6 रन जर ठेवले असते ना 5 ते 6 तर देखील मॅच चुरशीची झाली असते. परंतु क्रिकेट इथे काही घडू शकतं. कुठल्या प्रकारचं भाकीत करणं तुर्तास तरी योग्य ठरणार नाहीये. अंधार जवळ झालेला आहे आणि फायनलच्या मॅच साठी मी विनंती करेन चिंतामणी 11 धामणी संघ आपण चला लगेचच कॉम्बॉक्सच्या समोर असलेल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा कारण की तिकडून डायरेक्ट कॅप्टन इकडे टॉस साठी येणार आहे. पहिला चेंडू इथे पंचांचा इशारा लेग बाईकच्या माध्यमातून 1 रन. अजून देखील 2 धावांची आवश्यकता असेल. अर्जुन जवळजवळ सामना बरोबरीवरती येऊन थांबलेला आहे. 1 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी. तर चला टीम चिंतामणी 11 धामणी टीम चिंतामणी 11 धामणी आपला कॅप्टन आपण लवकर लवकर टॉस बॉक्स मध्ये घेऊन या आणि जो संघ इथून विजयी होईल त्याच्या कॅप्टननी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. सामन्याला होते पुन्हा एकदा सुरुवात. यास मात्र सिंगल बटोरली गेली आणि याचबरोबर आपण पाहतोय धामणी विरुद्ध धामणी अर्थातच आई भराडी माता स्पोर्ट्स धामणी विरुद्ध चिंतामणी 11 धामणी या 2 टीमच्या दरम्यान होणाऱ्या फायनलचा महाअंतिमचा मेगा फायनलचा मुकाबला. तर टॉस आपण करतोय. चला टॉस करायचा. अनिल आपला अर्जुन दोन्ही कॅप्टन आले टॉस करूयात. तिथे कॅप्टन आलेले आहेत. आयोजक जावा लवकर आपण टॉस करायचा. वेळ कमी आहे कारण की कुठल्याही संघावरती आपल्याला अन्याय करायचा नाहीये. मॅच अर्जुन किती षटकांची होईल एकदा सांगायचं आपण. अर्जुन ओव्हर सांगायचे ओव्हर विचारतायत. बघा सेकंड इनिंग मध्ये जो संघ खेळायला येईल त्याला त्रास होईल हे लक्षात राहू द्या. जर तुमची इच्छा असेल तर होऊ द्या. टॉस जिंकला तो म्हणजे चिंतामणी 11 संघाने. चिंतामणी 11 संघ बघा कॅप्टन्सला मी इथून पुढे एक विनंती करेन सर्व कॅप्टन्सला तुम्ही जेव्हा टॉस साठी जाताना तेव्हा विचार करून या की आम्हाला निर्णय काय घ्यायचा. तुम्ही कॅप्टन आहात. तुमचा एक रेप्युटेशन असणं गरजेचं आहे टीम मध्ये की मी निर्णय घेण्यासाठी समर्थक आहे की नाही. डिस्कस करून निर्णय घेण्यासाठी या. टीम बरोबर डिस्कस करा त्याच्यानंतर या आणि निर्णय लगेच सांगा. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतमध्ये आलेले आहेत. अकराई शिलेदार धामणी विरुद्ध धामणी अजून एक चांगली